त्या वृद्धपकाळामध्ये जास्त अशा निर्माण होत असतात। अशा अवस्थेमध्ये त्याला परावलंबी ठेवणं की तुला एवढं पेन्शन आम्ही देऊ की त्याच्यामध्ये तुझं घर तर चालणारच नाही, पण महिन्याचा भाजीपाला सुद्धा तू खरेदी करू शकणार नाही, अशा प्रकारच्या अत्यंत कमी अशा उत्पन्नावर त्याचं जीवन हे अवलंबून ठेवणं हे अत्यंत घातक आहे। आणि म्हणून आता काही राज्यांना वाटायला लागलं की ते बरोबर नाही घेतलं, त्यावेळेला आपण घाईघाईत निर्णय तर घेतला, पण हे कर्मचाऱ्यांच्या हिताच्या पूर्णपणे विरुद्ध आहे। म्हणून लहान लहान राज्य पुढे आलेली आहेत आणि आम्ही अजूनही मागेच आहोत। लहान राज्य की ज्यांचे उत्पन्न हे मुंबई कॉर्पोरेशनपेक्षाही कमी आहे, मी सारखं सांगतो याच्याबद्दल। मुंबई कॉर्पोरेशनपेक्षा कमी उत्पन्न हे हिमाचल प्रदेशचं आहे। कशावर आहे? नुसतं टुरिझम आहे आणि काही ॲपल बिपल आहे, फारसं मोठं ॲग्रिकल्चर नाही। प्रत्येक सेक्टर त्यातलं सर्व्हिस सेक्टर्समध्येच त्या ठिकाणचा GDP सगळा अवलंबून आहे। आपल्याकडे ॲग्रिकल्चर 13-14% तर नक्कीच त्याचं उत्पन्न आपल्याकडे आहे। इंडस्ट्रीजचं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे उत्पन्न आहे। आपला GSTचा शेअर आपल्याला जो मिळतो तोही मोठा आहे। 4.5 लाख कोटीच्या वर उत्पन्न असलेलं महाराष्ट्र राज्य हे 35-40 हजार कोटी उत्पन्न असलेल्या हिमाचल प्रदेशाच्या मागे राहणं हे शोभादायक गोष्ट नाही आहे। म्हणून याला विरोध व्हायलाच पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये। ज्या पद्धतीने सगळे कर्मचारी एकवटलेले आहेत त्यावरनं मला खात्री वाटते आहे आणि राज्य शासनाची अनुकूलता आता जे दिसून येते आहे ते त्यांना ते फार सहृदयतेने याकडे पाहतात अशातला भाग नाही आहे। जे प्रेशर बिल्डअप केलेलं आहे नागपूरला या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये, आणि ते प्रेशर आपण सस्टेन करू शकत नाही, हे याच्यामुळे त्यांची अनुकूलता दिसून येते आहे। कमिटी तयार केली होती, अरे त्या कमिटीमध्ये कोण घ्यायला पाहिजे ते तर ठरवायला पाहिजे ना। जे तुमच्या कर्मचाऱ्यांच्या हिताशी ज्याचा काहीच संबंध नाही त्या IAS ऑफिसरची जर तुम्ही कमिटी बनवणार असाल तर त्यांचा रिझल्ट काय आहे, त्यांचा रिपोर्ट काय आहे, त्याचे निष्कर्ष काय आहेत हे समजण्याकरता कोणा ज्योतिषाकडे जाण्याची गरज नाही। तो लिहिणारच विरोधामध्ये। त्यांनी फक्त 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी ज्यांच्या सेवा होत्या, जे पार्शियलवर होते अशाच लोकांना संरक्षण देण्याची रिकमेंड केली असं मी ऐकतो आहे। 1 नोव्हेंबर 2005च्या नंतर त्यांना तर त्यांनी वारावरच सोडलेलं आहे। अरे आम्ही तर असं म्हटलंय त्यावेळेला माझे जे पत्र आहे गव्हर्नमेंटला की शिक्षकांच्या सेवा तुम्ही बाकीचं ते ठीक आहे, पण तुम्ही जर डिफेन्स सर्व्हिसेसमधल्या लोकांना जर ही सवलत देता, 12.5 लाखाच्या वर आपल्याकडे सध्या डिफेन्सचे सैनिक आहेत, ते 12.5 लाख आहेत। जवळजवळ तेवढेच पॅरामिलिटरी फोर्सेसमध्ये आहेत। 25 लाख कर्मचाऱ्यांच्या बाबतीत तुम्ही एक निर्णय घेतला। का निर्णय घेतला? की ही भारत मातेची सेवा करतात। हा शिक्षक उद्याचा नागरिक घडवतो, याच्यापेक्षा मी त्यांची सेवा त्याचं अवमूल्यन करत नाही, पण तोडीस तोड तर समजा ना की हे सुद्धा नागरिक घडवत आहेत। उद्याचा देश ज्या खांबावर उभा राहणार आहे तो खांबाची निर्मिती का करतो आहे। त्याच्यामुळे या शिक्षकाच्या संदर्भात तुम्ही त्याची पॅरिटी जी आहे ती त्या पॅरामिलिटरी फोर्सेसशी आणि डिफेन्सच्या पर्सोनेलशी त्याच्याशी करा। तुम्ही IAS ऑफिसरशी करू नका किंवा IRS इन्कम टॅक्स तुम्हाला देणारे जे डिपार्टमेंट आहे त्यांच्याशी तुम्ही यांची तुलना करू नका। तुलना तुम्ही करा त्या डिफेन्सवाल्यांशी। त्यामुळे त्यांना शिक्षकांना कमीत कमी तुम्ही याच्यामध्ये अंतर्भूत करा, अशा प्रकारचे रिप्रेझेंटेशन आम्ही त्यावेळेला दिले होते। पण आता गोष्ट फार पुढे गेलेली आहे। मला खात्री आहे की एडेड स्कूलच्या संदर्भातले जे सगळे प्रश्न आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणून याला टॉप प्रायोरिटी देऊन या ठिकाणच्या शिक्षकांचं सेवानिवृत्तीनंतरचं जे आयुष्य आहे ते कसं सुखी समाधानी आणि स्वतःवर कोणावर विसंबून न राहता स्वावलंबी कसं होऊ शकेल या दृष्टिकोनातनं ही योजना घरीच लावण्याचा निश्चितपणे आपण निर्धार करू शकू। हा एक भाग आहे।